नमस्कार. नमस्कार सर. सर्व उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मित्रांनो, आपण प्रत्येकजण कवी आहोत, पण काही लोकांना म्हणजे जे कविताचा संग्रह करण्याची घाई करतात ते लवकर कवी म्हणून आपल्या समोर उपस्थित होतात, सर्वांच्या समोर येतात. वाचणार सुद्धा कवीच असतो तसा, फक्त तो लिहित नाही आणि त्याचं पुस्तक करत नाही. म्हणून अशा या कवीच्या गावामध्ये, हे कवींचं गाव आहे नाशिक, म्हणजे कवींचं गाव. कुसुमाग्रजांमुळे नाव पडलं, परंतु आज नाशिकमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये किती कवी असतील आपल्याला सांगता येणार नाही. तर असं आपण एक सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कवींना अनुल्लेखानं मारण्याचे जे दिवस होते ते पूर्वीचे गेले. आता कवी सुद्धा स्वतः काठ मानेनं कवी म्हणून मिरवून घेतो आहे. हे कवितेच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक पाऊल आहे आणि ते नाशिकनी आपल्या महाराष्ट्राला दिलं असं मी म्हणेन. अशा या काळामध्ये फक्त मी प्रकाशक म्हणून, आमचं काम जरी असलं तर प्रकाशक म्हणून फक्त सगळ्यांना सूचना, एक विनंती करेल अशी की कविता संग्रह काढण्याची घाई कोणी करू नये. आता महाजन सरांनी आत्ता त्यांचं 70 आल्यावर त्याची 7 पुस्तकं झाले, पण आता 10वी किंवा 12वीमध्ये असलेला काही काहीचे 10-10 वर्षाच्या मुलांचे कविता संग्रह येत आहेत. ही चांगली बाब जरी असली तरी कविता, सकस कविता आपण येऊ द्यावी आणि नंतर कविता संग्रह यावे, तर जेणेकरून त्या माणसाला, त्या कवीला आपल्या कवितांचा अभ्यास करण्याची, कवितांशी अभ्यास करण्याची उर्मी आपली वाढत झाली पाहिजे, बुक वाढली पाहिजे. तेव्हा सकस कविता निर्माण होतात. सगळ्यांकडून सकस कविता येत राहाव्या. महाजन सरांच्या सारख्या कविता किंवा इतरही आज आपल्याकडे बरेच कवी आहेत. हे सगळे कवी खूप दिवसानंतर त्यांनी कवितेचा अभ्यास केला आणि नंतर कविता संग्रह काढले. असे सगळ्यांचे कविता संग्रह येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. महाजन सरांना या कविता संग्रहाच्या निमित्त शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे राजेंद्र उगले यांचा सन्मान पाहुण्यांनी करावा अशी मी विनंती करतो.